समाजकंटकानं शेतकऱ्याचा 22 एकरवरील काढून ठेवलेल्या मकाच्या गंजीला आग लावून दिली असून या भीषण आगीमध्ये अंदाजे 800 क्विंटल मका जळून खाक झाला आहे। या आगीत शेतकऱ्याचं 10 लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील खेडीसाटे या ठिकाणी शेतकरी वाल्मिक नागरे यांच्या 22 एकर शेतातील काढणी करून ठेवलेल्या मकाच्या गंजीला पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी आग लावून दिली। या आगीत सुमारे 800 क्विंटल मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे तब्बल 10 लाख रुपयांहून अधिक रुपयांचं नुकसान झालं। दरम्यान ज्या कोणी समाजकंटकांनी हे कृत्य केलं असेल त्याचा शोध घेऊन कठोर शासन करावं अशी मागणी शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे। दरम्यान आता याचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी ही देखील मागणी होत आहे। नागरे व माझे बंधू दोघं जॉईंट फॅमिलीत नगरसूल शिवारात राहत असून नगरसूल शिवारामधून खिरडीसाठी शिवारात माझी काही शेती आहे। एकूण 25 एकर शेतीची काटणी करून त्याचा मकाचा डेपो डोंगराजवळ मी लावला होता। मकाला भाव नसल्यामुळे काही दिवसाने भाव वाढल्यानंतर ती काढू आणि ती विकू असं नियोजन असताना रात्री कोणी अज्ञाताने शेजारी बसून दारू पिऊन ती मका पेटवून दिली आणि माझं 20 लाख रुपयापर्यंत 20-25 लाख रुपयाचं नुकसान केलं। त्या नुकसानीतून माझ्या कुटुंबावर मोठा आर्थिक घाला झाला आणि ज्या कोणी दुश्मनी किंवा माझ्याशी दुश्मनी करून किंवा त्या ठिकाणी त्याचा काही फायदा होत असेल तर निश्चित परमेश्वर त्याला देईल, परंतु या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रीतसर असा या गोष्टीचा पंचनामा, या वस्तुस्थितीचा पंचनामा करून श्वानपथक बोलवून जो कोणी केला असेल त्याला कडक ते कडक पनिशमेंट केली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून भविष्यामध्ये कोणी हे करणार नाही। हा करणारा शेतकरीच आहे आणि कुठंतरी त्याचं मन दुखावलं असावं त्यामुळे त्याने केला असेल, परंतु याच्यातून त्याचा काही फायदा नाही। 2-3 क्वार्टर इथं देशी दारू पिला तो आणि त्याने ती पेटवलेला आहे आणि या झालेल्या घटनेचा तपास करून आरोपी जो सापडेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि शासनाकडून मला या झालेल्या नुकसानीचं भरपाई मिळावी अशी विनंती।